सर काय सांगाल आता तुळजाभवानी मातेला साकडं काय घालतात? तुळजाभवानी माता ही राज्याची माता आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची माता, आशीर्वाद देणारी माता आहे। आणि आज आम्ही पायी दिंडीच्या माध्यमातून दर्शनाला निघालोय। धाराशिव विधानसभा मतदारसंघातून अजितदादा पिंगळे यांना तुळजाभवानीनं आशीर्वाद द्यावा अशा स्वरूपाची प्रार्थना करायला आम्ही त्या ठिकाणी निघालोय। कारण वेगवेगळ्या विषयात ते मी बोलणार नाही, परंतु सत्तेचे शिवसैनिक आहेत, ज्यांनी लहान असल्यापासून शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन स्वतःचं आयुष्य घालवलं, अशा लोकांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला नाही। कुठले आयरे त्यांचं साधत गेलं आणि आता ते मालक होऊन बसलेत, अशी परिस्थिती आज आहे। आणि म्हणून या वेळेला जनतेची अशी भावना आहे की धाराशिव कळंबमधून अजितदादाला जर उमेदवारी दिली तर 100% अजितदादाचा विजय होईल। ही भावना कार्यकर्त्याची मनातून आहे, जनतेची मनातून आहे आणि निश्चितपणाने आई भवानी आम्हाला तो आशीर्वाद देईल। धन्यवाद। अजितदादा पिंगळे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळावी आणि विधानसभेवरती आणि धाराशिव कळंब विधानसभेवरती महायुतीचा भगवा फडकावा यासाठी शक्ती पदयात्रा निघालेली आहे आणि यासाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत। आणि नक्कीच ह्या भागातल्या ज्या अडचणी आहेत ते महायुतीच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये सोडवण्याचं अजितदादांकडून प्रयत्न हवेत ही आमची आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना असणार आहे। आजही मोठ्या प्रमाणात झालं युती सरकारकडून आणि महायुती सरकारकडून आजही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न जो आता आपण अतिवृष्टी झालेली आहे पावसाचा त्या हिशोबाने अनुषंगाने देखील महायुती सरकारचं काम चालू आहे। आणि भविष्य काळात महायुतीचा हक्काचा आमचे मोठे बंधू अजितदादा पिंगळे महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळावी आणि ते आमदार म्हणून विधानसभेमध्ये जावी ही आमची आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना असणार आहे। आणि नक्कीच हे असं घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो मी। आता काय सांगाल, आता पायी यात्रा चालू केली, काय भावना आहे? गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारनं अनेक लोककल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत। आणि या सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज असेल, शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना असेल, यासारख्या अनेक क्रांतिकारी योजना या सरकारनं राबवलेल्या आहेत। आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रावर महायुतीचा झेंडा फडकू दे म्हणून आई तुळजाभवानीला साकडं घालण्यासाठी गेली आज 4था दिवस आहे। 4 दिवस झालं आम्ही कळंब तालुक्यातील खामसवाडी ते येडेश्वरी ते आई धारासूर मर्दिनी आणि आज तुळजाभवानी अशी पायी दिंडी घेऊन आम्ही आलेलो आहोत। भावे अनेक फक्त निष्ठावंती एक असा प्रचार चालू आहे तुझ्या विरोधात, पण काय नेमकं भावी अनेक आणि निष्ठावंती एक असा काय प्रचार व्हायचा समाज? म्हणजे कोण निष्ठावंत कोण आहे?
बॅनर लागले धाराशिव आणि आता निष्ठावंताची व्याख्याच आता काय राहिली ती मला माहित नाही. आता बॅनर लावायला प्रत्येकानं आपण कोण बी बॅनर लावू शकते, ज्याच्या खिशात 2000 रुपये आहेत ती एक पैसे देऊन बॅनर लावू शकते. आता निष्ठावंताची व्याख्या आता मला तर माहित नाही काय. तुम्ही निवडणूक लढवणार आहात का धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघात? पक्षानं संधी दिली तर नक्कीच लढवणार. 100%. तयारी सुरू आहे तुमची, कशी आहे? होय, तयारी कशी सुरू आहे? तयारी माझी 12 महिने 24 तास तयारी असते. मी सामान्य माणूस आहे, मी लोकातला माणूस आहे, जनतेतला माणूस आहे. त्याच्यामुळं जी काही लोकांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी कायमस्वरूपी प्रयत्नशील असतो. केवळ निवडणूक लागली म्हणून मी लोकांसमोर आहे अशातला भाग नाही. आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी लहानपणापासून मी या सामाजिक कार्यामध्ये, राजकारणामध्ये बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन मी राजकारणात आलेलो माणूस. काय मुद्दे घेऊन हे निवडणूक लढवणार? मुद्दे या सरकारने केलेली विकास कामं तर असतीलच, पण त्याबरोबर एक सामान्य प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आमची लढाई राहणार आहे. धनुष्यबाणाला उमेदवारी जर मिळाली तर नाही, तो निर्णय घ्यायचा माझा अधिकार नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी, तिन्ही पक्षाचे श्रेष्ठी जो मिळून ठरवतील तो उमेदवार असेल. कदाचित मला मिळेल, नाही मिळेल, परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी मी काम करेन.